हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहास प्रेमींचं मनापासून स्वागत आहे. आमचे जे काही आम्ही आग्र्याहून सुटकेचे 2 भाग केले, त्याला तुम्ही जे काही प्रतिसाद दिले, ज्या काही कमेंट्स केल्या आहेत, लाईक केल्या आहेत, त्याच्यासाठी सगळ्यांचे खूप मनापासून आभार. खरं सांगतो, तुम्हाला हे व्हिडिओ ऐकण्यात जितकी मजा आली ना, तितकीच मजा आम्हाला दोघांना पण हे व्हिडिओ करताना आली. कारण खरंच आम्हाला दोघांना सुद्धा तो काळ जगता आला. आणि याचसाठी तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही आता पुढचा भाग जो घेऊन येणार आहे तो अफजल खान वधाचा घेऊन येणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असेच ऐतिहासिक संदर्भ, काही माहिती नसलेल्या गोष्टी आणि काही गमती जमती, अफजल खान कसा होता, त्याचा स्वभाव कसा होता वगैरे वगैरे बऱ्याच काही गोष्टी घेऊन आम्ही लवकरच असेच 1 किंवा 2 किंवा 3 एपिसोड पुन्हा एकदा तुमच्यासाठी करणार आहे. मस्त. आता आपण आग्र्याहून सुटका या विषयाची सांगता ऑलमोस्ट करत आलोत. बरोबर. सुंदर माहिती तू दिलीस आणि श्रोत्यांना भयंकर आवडली. भरभरून प्रतिसाद आला. थँक्यू फॉर द कमेंट्स. पण असे काही कमेंट्स होते ज्याच्यामध्ये काही प्रश्न सारखे विचारले गेले. आपण प्रयत्न करूया की त्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊया. येस. आणि त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना ना विराज, आज आपल्या श्रोत्यांसाठी मी अजून एक सरप्राईज ठेवलंय. काय ते? शिवाजी महाराजांबद्दल एका रजपूत माणसाने पुन्हा एकदा राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या गुणांचं काही वर्णन केलंय. आणि ते वर्णन असं केलंय ना की ते आपण आजच्या जीवनात सुद्धा वापरू शकतो. हे तर खूपच छान. म्हणजे आपल्या ह्या पॉडकास्टचा किंवा आपल्या या सगळ्या व्हिडिओंचा उद्देश, हिस्ट्री ऑफ द मराठाज या चॅनलचाच उद्देश हा आहे की एकतर ससंदर्भ इतिहास शिवाजी महाराजांचा सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हा तर आहेच, पण दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज हे कसे होते आणि त्यांच्या गुणांचा आपण आजच्या आयुष्यामध्ये कसा वापर करू शकतो हे सुद्धा जास्तीत जास्त जनमानसापर्यंत पोहोचवणं हा सुद्धा आपला एक उद्देश आहे. सो सरप्राईज विल बी की हे जे गुणवर्णन आहे हे मी या व्हिडिओच्या शेवटला सांगेन. मस्त. सो खूप जास्त कमेंट्स मध्ये असं विचारलं गेलंय की आग्र्याहून सुटका पूर्ण सगळं झाल्यानंतर रामसिंगचं पुढे काय झालं? अरे खूप छान प्रश्न आहे. आणि खरं पाहता रामसिंगाच्या नशिबाचे, दुर्दैवाचे फेरे हे शिवाजी महाराज निसटल्यानंतर खरे चालू झाले. आता राजस्थानी रेकॉर्डमध्ये जर आपण वाचलं ना तर किमान 2 वेळेला शिवाजी महाराजांनी रामसिंगला सांगितलं होतं की तू माझ्यासाठी जे गॅरंटी राहिलायस ना, तू गॅरंटी काढून घे. कारण शिवाजी महाराजांना सुद्धा रामसिंगाला अडकवायचं नव्हतं. ठीक आहे, पण रामसिंगाने ती काही काढून घेतली नाही. आता ज्या वेळेला शिवाजी महाराज निसटले त्यावेळेला ही माहिती एकदा औरंगजेबाला कळली. तो आपले केस उपटायला लागला की अरे आता त्याला मारायचंच होतं आणि कसं काय पळाला वगैरे वगैरे हे सगळं त्याच्या डोक्यात चालू होतं. आणि त्यावेळेला त्याला एका माणसाने येऊन सांगितलं की रामसिंग आहे तो घुसलखान्याच्या बाहेर बसलेला आहे आणि तो पण हेच सांगतोय जे फौलाद खानाने सांगितलं की शिवाजी महाराज निसटले. आणि औरंगजेब म्हणाला सगळ्यात पहिले की रामसिंगाला घुसलखान्यात काय दिवाने आम मध्ये सुद्धा आता एंट्री नाही. त्याला म्हणो तू शिवाजी महाराजांसाठी गॅरंटी राहिलाय, तो जिकडे गेलाय तिकडे तू जा. महाराज जिकडे गेलेत तिकडे तू जा आणि त्यांना घेऊन ये. ठीक आहे. आता खरं पाहता 25 मेला ज्यावेळेला शिवाजी महाराजांना कैद झाली त्यावेळेला कैद करायला कोणाला सांगितलं होतं? फौलाद खानाला. बरोबर. सस्ता खून हिंदू का. त्याने ब्लेम कोणावर टाकला? रामसिंगावर की तुला दिवाने आम मध्ये आणि कुठेच यायला बंदी आणि गॅरंटी तू घेतलीस वगैरे वगैरे, त्याच्यावर सगळं ढकलून मोकळं. पुढे त्याने औरंगजेबाने काय आज्ञा दिली असेल की रामसिंगाचे जे 4 ब्राह्मण पहारेकरी त्याने, तुला आठवते मागच्या भागामध्ये आपण म्हटलं होतं की औरंगजेब एकदा खूप चिडला आणि मग त्याने सांगितलं की आत्ताच्या आत्ता जा आणि शिवाजी महाराजांना मारून टाका. तर हे सगळं बघितल्यानंतर रामसिंगाने आपले काही पहारेकरी महाराजांजवळ ठेवले, ते काळजीसाठी सुद्धा महाराजांच्या. तर त्या 4ही पहारेकरांना ते 4 ब्राह्मण पहारेकरी होते असा उल्लेख औरंगजेबाने केलेला आहे त्या ह्याच्या दरबारी ते कागदपत्र आहे त्याच्यामध्येच हा उल्लेख आहे. तर त्या 4ही ब्राह्मण लोकांना तुम्ही आधी अटक करा असं सांगितलं. अजून एक वाईट गोष्ट काय घडली त्याच दिवशी की शिवाजी महाराजांचे जे वकील होते रघुनाथ पंत कोरडे, ते आणि त्र्यंबकपंत डबीर
हे दोघंही त्या दिवशी पकडले गेले आग्र्यातच. ते बरोबर. बिचारे कसे काय राहिले, काय कामासाठी बिचारे मागे राहिले होते माहित नाही, तेही पकडले गेले. आता या 6च्या 6 लोकांना फौलाद खानाने त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना चाबकाचे फटके, कोडे म्हणजे कोड्याने हाणायला सुरुवात केली. म्हणजे चाबकाचे चिक्कार फटके दिले. त्यांच्या नाकात मीठ वगैरे आई, आई घातलं. गं. असे खूप त्यांच्यावर वेगवेगळे अत्याचार केले. का? कारण औरंगजेब आणि फौलाद खानाला त्यांच्याकडनं जबानी अशी हवी होती, की रामसिंगाने शिवाजी महाराजांना पळून जायला मदत केली. बरोबर? मग ही सगळी थर्ड डिग्री औरंगजेबाने द्यायला सांगितली होती काय फौलाद खानाचं डोकं? त्याने फौलाद खानाला सांगितलं आणि फौलाद खानाने हे हाणायला सुरुवात केली. कारण त्याला औरंगजेबाने सांगितलं होतं, की म्हणजे शिवाजी महाराज कुठे गेलेत ते मला शोधून दे. ठीक आहे. तर फौलाद खान आणि त्यांना स्केपगोट बनवायचं होतं. बळीचा बकरा रामसिंग. ठीक आहे. कारण पकडायला तोच बरा आहे, एक चांगला बकरा मिळाला होता त्यांना. अनायसे तो गॅरंटी पण राहिलेला होता. तर ह्या सगळ्यांना मारल्यानंतर ह्या सगळ्यांनी पण डोकं लावलं. या सगळ्यांनी फौलाद खानाला सांगितलं, की रामसिंगाने कुमार म्हणायचं त्याला ना, कुमाराने मदत केलेली आहे, आम्ही मान्य करतो, असं त्याने सांगितलं. सगळ्या ब्राह्मणांनी पकडून सांगितलं. फौलाद खान खुश. त्याने लगेच ह्या सगळ्यांना फिदाई खानाकडे पाठवलं. आता फिदाई खान कोण? तर बहादूर खान कोकलताश हे नाव आपल्या व्ह्युअर्सनी पण बऱ्याचदा ऐकलं असेल. त्याला शिवाजी महाराज पेंडीचे गुरु असं म्हणायचे आणि त्याची बऱ्याचदा महाराजांनी फजिती केलेली आहे नंतरच्या काळामध्ये. त्या बहादूर खानाचा हा वरिष्ठ मोठा भाऊ आणि तो मीर आतिश म्हणजे थोडक्यात तोफखान्याचा प्रमुख होता. मोठी पदवी. हा मोठा माणूस होता. म्हणजे त्याच्याकडे पाठवून दिलं. त्याच्याकडे गेल्यानंतर या 6च्या 6 जणांनी सांगितलं, फौलाद खानाने आम्हाला इतकं झोडलंय की आम्ही त्याच्यासमोर खोटं मान्य केलं. वर ह्या 6 जणांनी काय सांगितलं, आम्ही ब्राह्मण आहोत आणि हे माझे शब्द नाही आहेत, हे असे शब्द राजस्थानी रेकॉर्डमध्ये आहेत. ते म्हणाले, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला परमेश्वराला तोंड दाखवायचंय उद्या जाऊन, आम्ही खोटं बोलणार नाही तुझ्याशी. कुमार रामसिंगाने शिवाजी महाराजांना पळून जायला कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही. बरोबर. फिदाई खानाने हे ऐकलं. त्याने सांगितलं, फौलाद खानाला सांगा की ह्यांना परत घेऊन जा, पण ह्यांना हात लावायचा नाही. ही वॉर्निंग फौलाद खानाला दिली. आता इकडे बाकी म्हणजे आता रामसिंगाला तर ते शोधायला बिधायला पाठवलं होतं इकडे तिकडे आणि त्याला दिवाने आममध्ये तर बंदीच केली होती. म्हणजे थोडक्यात औरंगजेबाने त्याच्यावरती हा सगळा राग काढला. मी तुला सांगतो, 17 ऑगस्टला शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले. 31 मार्च पर्यंत रामसिंग औरंगजेबासमोर जाऊ शकत नव्हता. बापरे. आता ह्याच्याबरोबरच औरंगजेबाने मिर्झा राजांना एक फरमान पाठवलं. त्या फरमानामध्ये काय लिहिलं असेल माहितीये? म्हणजे तुम्ही एकदा तुमच्या मनामध्ये गुलामाची ती मानसिकता आली की तुम्हाला समोरचा माणूस कसं सतत खाली दाखवतो, मिर्झा राजांवर उपकार केल्यासारखं त्या फरमानामध्ये लिहिलं की खरं तर आम्ही या रामसिंगाची धिंड काढणार होतो. हे शब्द आहेत ना त्याच्यातले. खरं तर आम्ही रामसिंगाची धिंड काढणार होतो, पण तुम्ही आमचे हेरिडिटरी, तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्ही आमचे गुलाम आहात, ते लक्षात ठेवून आम्ही फक्त त्याला नोकरीवरनं काढतोय. का नोकरीवरनं काढलं? जबाबदारी कोणाची? फौलाद खानाची. फौलाद खानाची माणसं काय म्हणजे दारू पिऊन झोपली होती? त्याची काहीच जबाबदारी नाही. पण फौलाद खानाला काही केलं नाही. त्याला काहीच शिक्षा नाही. काहीच नाही. शिक्षा कोणाला? रामसिंगाला. की तुला ही शिक्षा आहे. त्याला नोकरीवरनं काढलं, त्याची मनसब कमी केली, वर मिर्झा राजांना दमदाटी की नशीब समज की आम्ही त्याचा जीव सोडलाय, त्याची धिंडच काढणार होतो आम्ही. 8 महिन्यानंतर, ह्या 8 महिन्यांमध्ये मी तुला सांगतो, आता मी एवढे सगळे तपशील सांगत नाही, या 8 महिन्यांमध्ये लिटरली 3 का 4 जणांकडून रामसिंग हातापाया पडत होता. अरे माझी चूकच नाहीये, पण हे सांगण्याची हिंमत उरत नाही, कारण तुम्ही त्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये जाता. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर जो महाराजा जसवंत सिंग, ज्याच्याबद्दल महाराज म्हणाले की हा कोण वगैरे वगैरे, बरोबर, तो महाराजा जसवंत सिंग ह्याने 26 मार्चला 1667 म्हणजे 7 महिन्यांनी शेवटी औरंगजेबाला विनंती केली की
हा तुमचा गुलामच आहे अहो, ह्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी तुमची सेवा केलेली आहे, त्याला माफ करा आता. आणि मग उपकार म्हणून औरंगजेब म्हणाला, आणि असेच शब्द आहेत हा, की मी आता रामसिंगाच्या अपराधांना क्षमा करायला तयार आहे. कसले अपराध? आणि अशा रीतीने म्हणजे, आणि एक आय थिंक मी अजून एकच गोष्ट रामसिंगाबद्दल सांगतो आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काही कमेंट्स मधनं मला हे पण जाणवलं की मी मिर्झा राजा जयसिंगांचं मागच्या भागामध्ये जे पत्र दिलं होतं, भयंकर पत्र, ज्याच्यामध्ये ते शिवाजी महाराजांचा घात करून त्यांना मारायचं म्हणतायत, ते म्हटल्यानंतर किंवा पहिल्या भागात मी मिर्झा राजांना ज्याला गुलाम म्हटलं, मानसिकतेनेही आणि वर्तणुकीनेही, तर ते काही जणांना खटकलं. पण ही ना त्यांच्या रक्तातच गेली होती. आणि हे पण कदाचित का खटकू नये त्याच्यासाठी मी 2 उदाहरणं देतो आणि आपण हा प्रश्न संपूया. पहिलं उदाहरण, आजही कित्येक जणांना वाटतं की शिवाजी महाराज निसटल्यानंतर, आग्र्याहून निसटल्यानंतर नेतोजी पालकरांना अटक करण्यात आली, ती दिलेर खानाने केली असं कित्येक जणांना वाटतं, बिकॉज दिलेर खानला व्हिलन म्हणून पोर्ट्रे केलं जातं. ही अटक मिर्झा राजा जयसिंगांनी केली आणि त्यांनी कौतुकाने पत्रामध्ये लिहिले औरंगजेबाला की जसा सीवा सुटला तसं मी लगेच नेतोजी पालकराला अटक केली. म्हणजे एक तर आपल्याला दिसून येईल की ह्याचा राग त्याच्यावर काढण्यासाठी नेतोजी पालकरांना अटक केली, ही मिर्झा राजा जयसिंगांनी केली आपली प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी. हे एक उदाहरण झालं. आणि दुसरं उदाहरण, संभाजी महाराजांनी पुढे शिवाजी महाराज पंचत्वात विलीन झाले, संभाजी महाराज छत्रपती झाले आणि औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला, ही नंतरची गोष्ट आहे थोडीशी. त्यावेळेला संभाजी महाराजांचं संस्कृत अतिशय उत्तम होतं. त्यांनी संस्कृत मधनं ह्या रामसिंगाला पत्र लिहिले. ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगांना त्यांचं म्हणतात ना हिंदीमध्ये, जमीर जिंदा करने की कोशिश की अरे तू राजपूत आहेस, त्या दिल्लीच्या सिंहासनावरती तुझा हक्क आहे वगैरे वगैरे, महाराजांनी जे प्रयत्न केले तेच प्रयत्न संभाजी महाराजांनी करून बघितले, पण मनच मेले त्यांची. रामसिंगाला मोठं पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये संभाजी महाराज म्हणतात की आपण हिंदू आहोत ना, हे सत्वशून्य झालेले आहोत, सत्वहीन झालेले आहोत, आपली देवळं पाडली जात आहेत आणि आपण काहीच करत नाही. आज म्हणजे त्याच्यामध्ये महाराजांनी बरंच काही सांगितलंय. त्यांनी असं सांगितलंय की अकबर जो औरंगजेबाचा मुलगा आहे त्याला आपण पपेट म्हणून बादशाह बनवू, उत्तरेमध्ये तुम्ही बंड करा, त्याला आपण बादशाह बनवू आणि या यवनाधिपतीला म्हणजे मुसलमानांच्या या बादशाला औरंगजेबाला आपण कैद करू. इथपर्यंत संभाजी महाराजांचा काय म्हणतात महत्वाकांक्षा त्यांच्या या होत्या की आपण औरंगजेबालाच खुद्द कैद करू. ह्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलंय की तुझा मुलगा म्हणजे रामसिंग, तुझा मुलगा कृष्णसिंग हा औरंगजेबामुळे मारला गेला. आता विचार कर, ह्याचा बाप औरंगजेबामुळे मारला गेला, कारण मिर्झा राजा जयसिंगांना विषबाधा केली ही औरंगजेबाच्या सांगण्यावरूनच केली. हा संशय किरत सिंगालाही आला होता, म्हणजे त्याच्या रामसिंगाच्या लहान भावाला. रामसिंगाचा मुलगा सुद्धा मारला गेला. एवढं पत्र छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलं, पण या रामसिंगाने काहीच केलं नाही. मग आपण जर हे सगळे संदर्भ बघितले तर आपल्याला दिसून येतं की ह्यांची मानसिकताच गुलामगिरीची आहे. आणि एकदा आपल्याला मानसिकता अशी हाच फरक दिसून येतो की ज्या क्षणी मी खुद्द राजा आहे, छत्रपती आहे आणि तू मला छत्रपतीसारखं वागवत नाहीयेस, ह्याच्यासाठी एक मराठी माणूस आग्र्याच्या दरबारात सिंहगर्जना करतो, तिथेच एक राजपूत माणूस 7 महिने आपण न केलेल्या चुकीची माफी मिळावी म्हणून समोर आगतिकपणे उभा राहतो. आपला बाप मेला आणि आपला मुलगा मेला तरीही आगतिकपणे त्याच बादशहाची सेवा करत राहतो. तो हा फरक आहे गुलामगिरीमध्ये आणि रिव्होल्युशनरीमध्ये. आणि त्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की कित्येक लोक जय येतं, पण हेच कोणी मिर्झा राजा की नाही म्हणत, रामसिंग की नाही म्हणत. मानसिकतेचा फरक आहे. येस, मस्त, खूप छान सविस्तर उत्तर दिलंस. मला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे तुला की आपण खूप वेळा वेगळ्या वेगळ्या कादंबऱ्यांमध्ये मदारी मेहतर हे कॅरेक्टर बद्दल आपण ऐकतो, बोलतो. तर आग्र्याहून सुटका ह्या पूर्ण ह्या एपिसोडमध्ये खरंच असा कोणी व्यक्ती
एक मुलगा, तरुण मुलगा, मुस्लिम मुलगा होता का? खूप चांगला प्रश्न आहे. आणि ना हा तू जो विचारलायस हा प्रश्न 2-3 कमेंट्स मधनं पण आलाय, की मदारी मेहतर आणि क्वेश्चन मार्क, की कुठे गेला मदारी मेहतर? गंमत काय असते माहितीये विराज, खूप वेळा कादंबरीकार खूप जास्त इम्पॅक्ट करतात जनमानसावरती, कारण त्यांची लिहिण्याची शैली खूप चांगली असते. आणि ते एखादी गोष्ट, हर्षा भोगलेंनी एक ना सुंदर वाक्य म्हटलंय, की नेव्हर लेट द ट्रूथ कम इन बिटवीन अन इंटरेस्टिंग स्टोरी. की एखादी इंटरेस्टिंग गोष्ट सांगत असाल तर त्यात खरं येऊ देऊ नका, देन इट बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग. आणि तशाच प्रकारचं काहीसं आहे. मी तुला आता सांगतो, की मी मुद्दाम मदारी मेहतरचा उल्लेख टाळला. आणि मी तो का टाळला त्याच्या मागे एक कारण आहे. जितक्या प्रकारे आपल्याला मदारी मेहतरचा उल्लेख जिथे जिथे दिसतो त्या सगळ्या कादंबरी किंवा ललित लेख आहेत. मदारी मेहतरचा उल्लेख हा कुठल्याच समकालीन साधनांमध्ये नाही. आता आपण समकालीन साधन कुणाला म्हणतो, की जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांच्या काळात जे लिहितात ती समकालीन साधनं. ओके, म्हणजे सभासद बखरीला आपण समकालीन अगदी नाही म्हणू शकणार, कारण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27-28 वर्षांनी ते लिहिलं गेलंय. पण तरीही कृष्णाजी अनंत सभासद, ज्याने सभासद बखर लिहिली, तो महाराजांचा समकालीन आहे. सो मी त्याला समकालीन इतिहासच म्हणेन. त्याच्यात मदारी मेहतरचा उल्लेख नाही. राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये मदारी मेहतरचा उल्लेख नाही. आणि जेधे शकावली जी आहे त्याच्यातही नाही. आता काही लोक असं म्हणू शकतील, की अरे एवढे डिटेल्स कोण लिहिणार, मदारी मेहतर पर्यंत असं म्हणजे एखाद्या छोट्या छोट्या माणसांचा उल्लेख कोण करणार आहे? तर सभासदांनी महाराजांबरोबर कोण कोण गेले होते त्यांची नावं लिहिलेली आहेत. अच्छा, ठीक आहे, त्याच्यामध्ये मदारी मेहतरचा उल्लेख नाही. मग हा आला कुठून? कोणी आणला? कादंबरीकाराची कल्पना आहे का ही? तर ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलंय संदर्भांना धरून. त्यांनी त्याच्यामध्ये अतिशय सुंदररित्या एक्सप्लेन केलंय की मदारी मेहतर हे कसं काल्पनिक पात्र आहे. बर. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की मदारी मेहतरचा एकमेव उल्लेख इतिहासामध्ये जो आलाय तो कधी आला असेल? शिवाजी महाराज 17व्या शतकात होते, म्हणजे 1600च्या काळामध्ये शिवाजी महाराज होते. मदारी मेहतरचा पहिला उल्लेख 1917 सालच्या म्हणजे जवळजवळ 250 वर्षांनंतर भारतीय इतिहास संशोधक मंडळाच्या एका लेखात आलाय. त्या लेखामध्ये मदारी मेहतरचा जो काही उल्लेख आलाय तो इतका चुकीचा आहे, म्हणजे मी आता तो एक एक उल्लेख सांगतो. आपण स्क्रीनवरती पण तो लेख दाखवणार आहोत. तो इंग्लिशमध्ये आहे, कारण गजानन भास्कर मेहेंदळे सरांनी ते पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, तर ते मी मराठीमध्ये सांगतो. पण आता मी तुला तो लेख जसा जसा सांगेन ना, तर तुला पण आपण दोन पॉडकास्ट आपण एकत्र केलेत आग्र्याहून सुटकेवरती, तुला पण कळायला लागेल की काय चुकीचं आहे ह्याच्यामध्ये. ओके, त्याच्या सगळ्यात पहिल्या वाक्यामध्ये असं लिहिलंय की ज्या वेळेला शहाजीराजे हे आदिलशाही सरदार होते त्यावेळेला दिल्लीच्या बादशहाने म्हणजे औरंगजेबाने सवाई जयसिंग, मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांना शिवाजी महाराज जे रायगडावर राहत होते त्यांच्याकडे त्यांना देशमुखी म्हणजे मनसबदार होण्याचा सल्ला देण्यासाठी पाठवलं. आता हे पहिलं वाक्य जे आहे ना हे साफ खोटं आहे. ओके, तुलाही कळलं असेल, पण पूर्ण व्ह्युअर्ससाठी मी पुन्हा एकदा सांगतो. पहिली गोष्ट, 1665ला ज्या वेळेला मिर्झाराजे जयसिंग हे स्वराज्यावरती हल्ला करायला आले त्यावेळेला शहाजीराजे जिवंतच नव्हते. शहाजीराजांचा मृत्यू 1664लाच झालाय. ओके, म्हणजे शहाजीराजे आधी जिवंतच नव्हते. दुसरी गोष्ट, सवाई जयसिंग हे जे नाव लिहिलंय हे मिर्झा राजा जयसिंगाच्या पंतूचं नाव आहे, त्याचा जन्मच झाला नव्हता, त्यामुळे तो त्या मोहिमेवर यायचा प्रश्नच येत नाही. तिसरी गोष्ट, शिवाजी महाराज हे रायगडावर त्याला राहतच नव्हते, त्यावेळेची राजधानी राजगड होती, त्याच्यामुळे हाही उल्लेख चुकीचा. आणि चौथी गोष्ट, मिर्झा राजे जयसिंग एवढी सेना घेऊन शिवाजी महाराजांना तू देशमुख हो, आमचा मनसबदार हो हा सल्ला द्यायला येतील का? नाही, म्हणजे हाही उल्लेख चुकीचा आहे.
आता ह्याच्या पुढे मग त्याने लिहिलंय की मग शिवाजी महाराज दिल्लीला गेले, जे पुन्हा चुकीचं आहे. शिवाजी महाराज आग्र्याला गेले. तिकडे गेल्यानंतर मग शिवाजी महाराजांना कैद झाली, असं त्याने त्याच्यात लिहिलंय. आणि मग शिवाजी महाराजांना कैद झाल्यानंतर त्याने डायरेक्ट लिहिलंय त्या लेखामध्ये की शिवाजी महाराजांनी मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली. आणि गंमत काय आहे, त्यात त्याने लिहिलंय हे मिठाई पाठवण्याचं प्रकरण 6 महिने सुरू होतं. बापरे. शिवाजी महाराजांना 25 मे 1666 ला कैद झाली. 17 ऑगस्टला शिवाजी महाराज निसटले. 3 महिने पण होत नाहीत. ठीक आहे, यातील 6 महिने मिठाईचे पेटारे जात आहेत. ओके, हेही चुकीचं आहे. याच्यानंतर शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले, त्यांच्या जागी हिरोजी फर्जंद झोपला वगैरे वगैरे त्या गोष्टी आहेत. हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर, मग हे नाव इथे आलं की ते तिथे आग्र्यात राहिले. शिवाजी महाराज निसटल्यानंतर हिरोजी फर्जंदांना कैद करण्यात आली. त्यांना औरंगजेबासमोर दोघांना, मदारी मेहतर आणि ह्यांना नेण्यात आलं. हिरोजी फर्जंदांना शिक्षा देण्यात आली, मदारी मेहतरला नाही. हिरोजी फर्जंदांना शिक्षा दिली की ह्याची गर्दन मारा. ठीक आहे. आणि ह्याच्या पुढे या लेखातलं सगळ्यात हास्यास्पद वाक्य आहे. म्हणजे हिरोजी फर्जंद असं म्हणतात, जे कुठल्याही त्या काळातल्या मावळ्याने किंवा सरदाराने म्हटलं असतं जर ते पकडले गेले असते. अर्थात कुठल्याच संदर्भांमध्ये हिरोजी फर्जंद पकडले गेल्याचा उल्लेखच नाही, त्यामुळे हाही उल्लेख खोटा आहे. पण समज त्या काळामध्ये जर हिरोजी फर्जंदांसारखे कुठलेही सरदार जर पकडले गेले असते, त्यांनी छाती ठोकून सांगितलं असतं की शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला मी तयार आहे. आणि तेच त्यांनी लिहिलंय की असं हिरोजी फर्जंद म्हणाले. आणि ह्याच्या पुढे हास्यास्पदरित्या औरंगजेब म्हणतो की वाह, असा माणूस होणे नाही, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतरला सोडून द्या. कसं शक्य आहे? म्हणजे अरे, जो माणूस तिथे ब्राह्मणांना पकडतो आणि छळ करतो, मदारी मेहतरला असं जाऊ देईल? एक्झॅक्टली. की ज्यांच्यावरती संशय होता फक्त की ह्यांनी सुटायला मदत केली असेल, त्या पहारेकऱ्यांना पकडून त्यांना सोट्याने हाणून आणि त्यांच्या नाकात मीठ वगैरे चिणून जो माणूस करतो, तो माणूस प्रत्यक्ष जे हिरोजी फर्जंद सोडवायला म्हणजे कारणीभूत ठरले, त्यांना म्हणतात वाह क्या बात है, हम फिदा है तुम पे, जाओ तुम. कुठे जायचंय? राजगडाला फ्लाईट पकडून देऊ? शक्यच नाहीये. म्हणजे तेही खोटं आहे. एक्झॅक्टली. सो हे सगळी कहाणी जी काही लिहिली ना, ह्या सगळ्या गोष्टींना बनावट कागदपत्र असं म्हटलं जातं. ही कागदपत्र बनवण्याच्या मागे उद्देश असे असतात की ही कागदपत्र बनवून आपल्याला त्याचा पुढे काही फायदा मिळावा. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ती जे पाटीलकी मिळायची, देशमुखी मिळायची, त्याच्यातनं तुम्हाला काही उत्पन्न मिळायचं. मग हे आमच्या पूर्वजांनी केलंय बाबा, मग आम्हाला ह्याचं काहीतरी तुम्ही द्या, असं काहीतरी करून अशी बनावट कागदपत्र बनवली जायची. त्याच्यातला हा भाग असावा. अच्छा. पण ऐतिहासिक संदर्भांमध्ये मदारी मेहतरचा उल्लेख कुठेही नाही, त्यामुळे मी जाणीवपूर्वक मदारी मेहतरचा उल्लेख टाळला. मस्त. चला, खूप छान तू एक्सप्लेन केलंस हा प्रश्न. पण अजून एक फार जास्त कमेंट्समध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे श्रोत्यांकडून की खरोखर महाराज मिठाईच्या पेटाऱ्यांमधूनच निसटले का? येस, हा प्रश्न खूप चांगला आहे. आणि आपण हिस्ट्री ऑफ द मराठाज वरती एक आपलं तत्व आहे की आपण नेहमी म्हणतो की नो एव्हिडन्स नो हिस्ट्री, संदर्भ नाही तर इतिहासच नाही. आपण या चॅनलवरनं नेहमी फक्त संदर्भासहितच गोष्टी सांगतो. ज्या ठिकाणी संदर्भ नाहीत अशा ठिकाणी तर्काला वाव आहे, पण म्हणून ते तर्क खरे होत नाहीत. ठीक आहे. कादंबऱ्या असतील, काही मराठी सिरियल्स असतील, त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलंय की शिवाजी महाराज ते पेटारे नेणारे जे भोई होते ते बनून वगैरे गेले. अच्छा. ठीक आहे. आपल्याकडे संदर्भ आहेत का काही? मागच्या वेळेला सांगितलं त्यानुसार राजस्थानी रेकॉर्ड्स ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय पत्रामध्ये, ते पण आपण स्क्रीनवर देऊ की शिवाजी महाराज हे पेटाऱ्यात बसून निसटले. सभासद बखर हे झालं राजस्थानी लोकांनी लिहिलेलं. सभासद बखर म्हणजे मराठ्यांकडचं साधन, ऐतिहासिक साधन. ह्याच्यात लिहिलेलं आहे की शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे पेटारियात बसून निसटले. ठीक आहे. तिसरं साधन जेधे शकावली, पुन्हा मराठ्यांकडचं. आणि जेधे शकावली हे समकालीन साधन आहे, शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिलं गेलेलं आहे.
त्याच्यातही लिहिलेलं आहे की पेटारियात बसून शिवाजी महाराज निसटले. सो ऐतिहासिक संदर्भानुसार शिवाजी महाराज हे पेटाऱ्यात बसून निघाले, ह्याला 3 संदर्भ एकच सांगतात. तर ह्याच्यावरती आपण कोणीतरी तर्क करणं, की ते भोई बनून निसटले हे मला जास्त तार्किक वाटतंय किंवा ते अजून काहीतरी वेषांतर करून निघालेत किंवा कोणीतरी उद्या खाफी खान काय म्हणाला ते सांग. खाफी खान हा एक औरंगजेबाचा इतिहासकार होता. त्याने काय लिहिलंय ते सांगतील. उद्या अजून कोणीतरी भीमसेन सक्सेना जो दुसरा एक इतिहासकार त्या काळात होता, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात ते सांगतील. पण हे सगळेजण शिवाजी महाराजांच्या जवळचे नव्हते. शिवाजी महाराजांच्या जवळची 3 अस्सल साधनं सांगतायत की शिवाजी महाराज जर पेटाऱ्यातून निसटले, तर ऐतिहासिक संदर्भानुसार मला असं वाटतं की आपण हे मान्य करायला हवं की शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यात बसूनच निघाले. तर्काला खूप वाव आहे. तर्क कोणीही काहीही कितीही करू शकता, बट ऐतिहासिक दृष्ट्या हे मान्य करायला हवं. अच्छा. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. आपण एवढं सगळं डिटेल माहिती दिली की महाराज आग्र्यावरनं निघाले आणि परत महाराष्ट्रात सुखरूप आले. ह्या सगळ्यामध्ये जे प्लॅनिंग, त्याच्यामध्ये आपल्या महाराजांच्या हेर खात्याचं भयंकर इनपुट्स असतील. तर यामध्ये हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचा उल्लेख तू 2 एपिसोडमध्ये अजिबात केला नाहीस. तर बहिर्जी नाईकांचा या सगळ्या प्रकरणात काय रोल असेल? काय अगदी खरंच म्हणजे बहिर्जी नाईकांना आठवण करून कदाचित मी असं म्हणेन की आय एम व्हेरी सॉरी बहिर्जी नाईक, पण त्यांचा उल्लेख खरोखर करायला हवा होता, कारण बहिर्जी नाईकांचा ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. ऑब्व्हियसली आता कदाचित असं वाटेल की मी आत्ता 2 मिनिटापूर्वी जे बोललो त्याला मी स्वतःच काउंटर करतोय, की बहिर्जी नाईकांचा उल्लेख अर्थातच कुठल्याच ऐतिहासिक संदर्भांमध्ये नाहीये. पण इथे मला असं म्हणावंसं वाटतंय की एक गुप्तहेर ह्याचं हेच कौशल्य असतं की त्याचं नाव सुद्धा कुठल्या ऐतिहासिक संदर्भात नाहीये. म्हणजे कुठलाही स्पाय म्हटलं की आपल्याला आजही हे माहिती असतं की ते खूप मोठी मोठी कामं करून जातात, पण त्यांचा उल्लेख त्यांना कधीच ते क्रेडिट दिलं जात नाही. ह्यात काहीच वाद नाही की बहिर्जी नाईकांची बाकीची कामं पाहता बहिर्जी नाईकांनी महाराजांना हे सगळं प्लॅनिंग करायला, ठिकठिकाणी घोडे उभे करण्यासाठी, कारण एकच घोडा काही आग्र्यावरनं सुटून राजगडापर्यंत येणार नाही आणि जर 25 दिवसात महाराज राजगडाला पोहोचले तर त्यांचा मॅक्सिमम प्रवास हा घोड्यावरनच झाला असणार. पालखीतनं वगैरे सुद्धा त्यांना काही प्रवास करायला एवढा वेळ नव्हता. उलट पालखीतनं ते पकडले जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण पालखी म्हणजे त्या काळामध्ये मोठा माणूस. त्यामुळे ऑब्व्हियसली बहिर्जी नाईकांचं खूप जास्त क्रेडिट आहे ह्याच्यामध्ये. पण दुर्दैव की त्यांचा उल्लेख कुठल्याच ऐतिहासिक संदर्भात नाहीये. हे आपलं दुर्दैव आहे, पण हे त्यांचं क्रेडिट आहे. खरंच आहे की त्यांनी इतकं सफाईदार काम केलंय की दुर्दैवाने त्यांच्यावरती फक्त कादंबऱ्याच लिहिल्या जाऊ शकतात. ऐतिहासिक संदर्भासहित बहिर्जी नाईकांवर गोष्टी करणं हे फार कठीण. मला असं कधी कधी वाटतं की असा एका सुंदर मराठी पिक्चर कधी जर बहिर्जी नाईकांवर आला तर तो काय असेल. खरंच. चला, या कल्पनेनंतर आता मला आता तुझ्या त्या सरप्राईज कडे जायचं. काय आहे ते सरप्राईज? खरंच पुन्हा एकदा हे आय थिंक मी आता आज शेवटच्या वेळेला ह्या एपिसोडसाठी राजस्थानी रेकॉर्ड्सचं नाव घेतो. लोक कदाचित राजस्थानी रेकॉर्ड ऐकून कंटाळले असतील. राजस्थानी रेकॉर्डमध्ये एक उल्लेख आहे, ज्या वेळेला रामसिंगाची किंवा मिर्झा राजा जयसिंगांची माणसं ही एकदा शिवाजी महाराजांबद्दल चर्चा करत बसली होती. अच्छा. तेजसिंग कछवा, ज्याला मिर्झा राजांनी स्वतः पाठवलं होतं महाराजांबरोबर टू अकंपनी हिम, एस्कोर्ट हिम टिल आग्रा, म्हणजे त्यांच्या बरोबर जाण्यासाठी म्हणून, आणि तिकडच्या कारण सगळ्या ओळखी वगैरे करून देण्यासाठी तो ह्या चर्चेमध्ये होता. ह्याच्यामध्ये महासिंग शेखावत म्हणून एक जो राजपूत आहे, तो शिवाजी महाराजांचं कौतुक करतो. तो शिवाजी महाराजांबद्दल म्हणतो की, म्हणजे आपण आता आग्र्याला शिवाजी महाराजांनी ज्याला सिंहगर्जना वगैरे केली त्यावेळेचं आपण नेहमीच कौतुक ऐकतो की आग्र्यामध्ये लोकांनी खूप कौतुक केलं, आणि हे राजस्थानी रेकॉर्डमध्ये लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांचं कौतुक झालं की असा निर्भीडपणे बोलणारा कोण आहे बाबा हा माणूस. हे तर झालंच, म्हणजे हे काल्पनिक
किंवा हा तर्क नाहीये की शिवाजी महाराजांचं आग्र्यात कौतुक झालं, हे लिहिलेलं आहे राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये. हे झालं शौर्याचं कौतुक. महासिंग शेखावत काय म्हणत असेल, तर महासिंग शेखावत म्हणतो की शिवाजी महाराज हे खूप चतुर आहेत. बर. आणि त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे. तो म्हणतो की शिवाजी महाराज एखाद्या विषयाबद्दल जे बोलतात ते बोलून झाल्यानंतर उरलेल्या माणसांनी त्यावर काही बोलावं असं काहीच उरत नाही. डिटेल स्टडी ऑन इच अँड एव्हरी टॉपिक. एक्झॅक्टली. म्हणजे ते बोलले एकदा की संपला विषय. त्याच्यामध्ये जर तुम्ही काही बोललात तर दॅट विल बी रिपिटेशन. तुम्ही पुन्हा पुन्हा काहीतरी बोलतायत, पण त्यातलं समग्र गोष्ट ही महाराजांनी आधीच सांगितलेली असते. ह्याच्या पुढे तो म्हणतो की शिवाजी महाराज हे सच्चे क्षत्रिय आहेत. त्याने तिथे शब्द राजपूत वापरलाय की सच्चे राजपूत आहेत, पण त्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये क्षत्रिय म्हणजे राजपूत आणि राजपूत म्हणजे क्षत्रिय असं असल्यामुळे तो म्हणतो की शिवाजी महाराज हे सच्चे क्षत्रिय आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही इतके महिने जे ऐकलं होतं ना, ते अगदी तसेच निघाले हे सांगितलंय. आणि आता मी सगळ्यात शेवटच्या त्याच्या वाक्याकडे येतो, जे वाक्य आजच्या तरुणांना, आजच्या प्रत्येक माणसांना अतिशय महत्वाचं आहे. तो म्हणतो की शिवाजी महाराज जे बोलतात, ते जर आपण मनात साठवून ठेवलं ना, तर पुढे जाऊन ते कधी ना कधी आपल्याला वापरता येण्यासारखं असतं. म्हणजे एक 17व्या शतकातला राजपूत जो महाराजांना काही दिवसांसाठी भेटतो, तो म्हणतो की शिवाजी महाराज जे बोलतात ते जर मनात साठवलं ना, तर त्याचा उपयोग तुम्हाला पुढे आयुष्यात तुमच्या करता येईल. ही गोष्ट किती महत्वाची आहे की त्यांची कर्तृत्व जी आपण ऐकतोय ती ऐकून आपण जर ती मनात साठवली, तर आपल्याला सुद्धा आजच्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी तर ते वापरता येईलच. कित्येक गोष्टी आहेत की आग्र्याहून सुटकेमध्ये शिवाजी महाराज ज्या प्रकारे त्यांनी तो रेझिलियन्स दाखवला, ही बाउन्स्ड बॅक, त्यांनी हरले नाहीत मनाने आणि परत आले. अफझल खान वध असेल, शास्ता खानाची बोटं छाटणं असेल, सुरतेची लूट असेल, शिवाजी महाराजांनी जे काही मराठी भाषा संवर्धनासाठी जे काही केलं ते असेल, त्यांचा राजाभिषेक असेल, ह्या गोष्टी, त्यांची कर्तृत्व आपण ऐकल्यानंतर ती मनात साठवली आणि तसं काही त्यातला 1% जरी करण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपण कुठच्या कुठे पोहोचू. ही गोष्ट जी एका राजपुताला 300 वर्षांपूर्वी कळली होती, ती आपल्याला इतके वर्षांनंतर कळलीये का? आज आपल्याला अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांचे असे किती पराक्रम आहेत आणि ते किती वरच्या लेवलच्या मुलांना शिकवले जातात आणि ते किती शिकवायची गरज आहे, हे एका वाक्यातनं कळून येतं. वा, काय पर्सनॅलिटी असेल, काय ऑरा असेल की काही तास फक्त महाराजांबरोबर घालवल्यानंतर त्यांनी हे एवढी सुंदर वाक्य लिहिली. अगदी. येस. सो आय थिंक आग्र्याहून सुटका याच्याबद्दल आपण खरंच जितकं बोलू आणि जितके एपिसोड्स करू तितके कमी आहेत. सगळ्या व्ह्युअर्सचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि पुन्हा भेटूया लवकरच असेच ऐतिहासिक संदर्भांसहित अजून काही प्रसंग घेऊन विराज बरोबर. धन्यवाद. धन्यवाद.